6 खासदार जे काही गेले त्यामध्ये तुमचा किती हात? कारण नंतर असं कळलं की तुमचा सुद्धा एक त्याला पुश होता, त्याच्याशिवाय काही ते पूर्ण झालं नसतं. तो किती हात आहे? पहिल्यांदा तर अशा प्रकारचे जे काही ऑपरेशन्स होतात त्यात काय घडलं, कोणी केलं, कसं केलं, या सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात. मी एवढंच म्हणेन की मित्रपक्षाने ऑपरेशन केलं आणि मित्रपक्षाला आमचा योग्य तो पाठिंबा होता. त्यामुळे त्यांना जी आवश्यकता पडली तेवढी मदत ही आमचा मित्रपक्ष म्हणून आम्ही त्यांना केली आहे. या व्यतिरिक्त त्याचे फारसे डिटेल्स सांगणं हे काही मला असं वाटतं सुज्ञ राजकारणाकरता ते योग्य नाही. पण ऑफकोर्स कशा पद्धतीने झालं ते आम्हाला 1-2 वर्षानंतर कळेल हळूहळू करत. पण त्यातलं एक महत्वाचं कारण आहे, हा प्रश्न विचारायचं कारण मी तुम्हाला सांगतो. कारण मध्ये आम्ही एक व्हिडिओ केला आणि त्याच्यामध्ये आम्ही हे दाखवायचा प्रयत्न केला की जे खासदारांकडनं सतत सांगितलं जातं की आम्हाला निधी मिळत नाही आणि निधी मिळत नसल्यामुळे 2 खासदारांनी तर स्पष्टच सांगितलं की आम्हाला निधी मिळत नाही. तो निधी मिळत नसल्यामुळे आम्हाला सत्ताधारी पक्षाबरोबर जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही हे त्यांनी कारण सांगितलं. पहिल्यांदी मी कुठल्या खासदाराकडनं किंवा आमदाराकडनं हे कारण ऐकलं असेल आणि त्याच्यावरती बोलताना आम्ही हेच सांगितलं की देवेंद्र फडणवीसांची हयात विरोधी पक्षामध्ये गेली, सत्ताधारी पक्षामध्ये मुख्यमंत्री होईपर्यंत. पण त्यांच्याकडनं कधी हे कारण नाही आलं की मला निधी मिळत नाही त्याच्यामुळे आता मी पक्ष बदलतो. हे निधी मिळण्याचं काय कारण आहे, काय प्रकार आहे? मला असं वाटतं की अनेक कारणांपैकी ते एक कारण असू शकतं. कारण निधीचा अर्थ केवळ निधी इतक्यापुरतं मर्यादित नसतो. प्रोजेक्ट्स असतात, काही वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चरचे विषय असतात, काही सोशल विषय असतात, काही ऑफिसेस असतात. अशा सगळ्या गोष्टी अर्थातच आपण जेव्हा सत्ता पक्षात असतो किंवा विरोधात असतो त्याच्यावर थोडा परिणाम तर तुमच्या कामांवर होतोच. विरोधी पक्षात असताना शेवटी कुठेही कोणी सत्ता पक्षात असलं तर आपल्या आमदार खासदारांना थोडं जास्त मिळालं पाहिजे असा प्रयत्न असतो. पण हे एकमेव कारण असं माझं मत नाहीये. मुळामध्ये जेव्हा नेतृत्व हे कॉन्फिडन्स इन्स्पायर करणं बंद करतं त्यावेळी अशा प्रकारची परिस्थिती होती. राजकारणात एक लक्षात ठेवा की प्रत्येक जण भविष्य पाहत आणि त्याला जर असं लक्षात आलं की ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतोय ते माझं भविष्य सिक्युअर करू शकतो. किंवा काय असतं, सत्ता आली पाहिजे असा विषय नसतो, परंतु माझ्याकरता ते किंवा ज्या विषयाकरता आम्ही आहोत त्याकरता ते लढाई करतायत का, ते मैदानात उतरतायत का, ते त्याच्यामध्ये काही कष्ट घेत आहेत का, अशा सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की हे जर बिझनेस युज्युअल चाललेलं आहे तर याचा अर्थ असा आहे की इथे पुढे भविष्य नाहीये आणि मग जिथे भविष्य असेल तिथे तो जाण्याचा प्रयत्न करतो. आता आम्ही पण विरोधी पक्षात आता होतो 2019 ते जवळपास 2022 पर्यंत, म्हणजे 2.5 वर्ष आम्ही होतो. या 2.5 वर्षामध्ये आमच्या सोबतचा एकही आमदार गेला नाही, एकही नाही गेला. निधी मिळायचा नाही, निधी नाही मिळाला. म्हणजे मी तरी आता दिलाय, आम्हाला तर एकही पैसा मिळाला नाही. पण हे जरा क्लॅरिफिकेशन अगदी देऊया, म्हणजे मला पण त्याच्यामध्ये जाऊया की नक्की विरोधी पक्षातल्या आमदारांना आणि खासदारांना किती निधी दिला, म्हणजे काय रेशिओ वगैरे असतो असा? कारण एक तर एमपी लॅड आणि एमएलए फंड असतात ते वेगळे, ते मिळतातच सगळ्यांना. डीपीडीसी किंवा इतर उदाहरणादाखल मी सांगतो की आता जसं आम्ही बजेट मांडतो तर बजेटमध्ये पीडब्ल्यूडी विभाग जो आहे त्या विभागामध्ये विरोधी पक्षाच्याही मला असं वाटतं 90% लोकांना, कारण काही लोकांकडे ग्रामीण भागच नसेल तर त्यांना नाही मिळत, कारण पीडब्ल्यूडी ग्रामीण भागात काम करत. तर मला असं वाटतं 90% लोकांना आम्ही काही ना काही पैसे दिले आहेत. कदाचित आमच्याकडच्या काही लोकांना जास्त मिळाले असतील, असे सत्ता पक्षातले असतील की ज्यांना कमी मिळाले असतील. कारण कोण परसिव्ह करतं, कोणाचे प्रोजेक्ट येतात, याच्यावरही या गोष्टी सगळ्या असतात. पण मला असं वाटतं की एकूणच जर आपण बघितलं तर जसं मी सांगत होतो 2.5 वर्ष सातत्याने आमच्या लोकांना घेऊन आम्ही भांडत राहिलो. विरोधी पक्ष म्हणून जे काही आमच्यावर समजा वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले, आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही घाबरलो नाही. आम्ही एकही दिवस सरकारला झोपू दिलं नाही. त्यामुळे ते जे सोबतचे लोक होते त्यांना किमान हा कॉन्फिडन्स होता की ज्या नेत्यासोबत आपण काम करतोय आज नाही उद्या हा आपल्याला सत्तेपर्यंत नेऊ शकतो किंवा ऍटलिस्ट याच्यासोबत आपलं भविष्य अंधकारमय नाही, असं ज्यावेळेस वाटतं. जसं मी तुम्हाला सांगतो की आम्ही 15 वर्ष विरोधी पक्षात होतो, पण आमचे नेते मुंडे साहेब होते. मुंडे साहेबांचं व्यक्तिमत्व, ते ज्या प्रकारे आमच्याशी वागायचे, सभागृहातला त्यांचा प्रेझेन्स, यामुळे आम्हाला असं वाटायचं की नाही, आपला जो हा नेता आहे, जरी आपण विरोधी पक्षात असलो तरी या नेत्यात ताकद, लीड फ्रॉम फ्रंट. त्यामुळे कुठल्याही पक्षामध्ये हे महत्वाचं आहे की नेत्यांनी कॉन्फिडन्स इन्स्पायर केला पाहिजे. तो इन्स्पायर होणं जेव्हा बंद होतं आणि भविष्य दिसत नाही त्यावेळेस पक्ष थांबतात. नाही, पण त्याच्यामध्ये एक कारण असंही असू शकतं ना, म्हणजे आता ओमराजे निंबाळकरांनी पक्ष बदलल्यानंतर त्यांनी जे काही स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट दिलंच की मला तर निधीच मिळत नव्हता, मी माझ्या मतदारसंघातल्या लोकांवर का अन्याय करू आणि किती दिवस मी तो अन्याय करू, त्यापेक्षा मी सत्ताधारी पक्षाबरोबर जातो. पण ज्या वेळेस आम्ही ही दाखवून दिलं की अरे तुम्ही तर एमपी लॅड फंडाचे पैसे पण खर्च केले नाहीये, त्याच्यानंतर अचानक दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडनं ट्विट येतं आणि सांगितलं जातं नगर विकास खात्याकडनं मला याच्यासाठी एवढे पैसे मिळाले, त्याच्यासाठी एवढे पैसे मिळाले, त्याच्यासाठी एवढे, अशी लिस्टच पूर्ण टाकली जाते सोशल मीडियावर. हे काय प्रकार आहे? म्हणजे हे तर सरळ सांगणं झालं ना की बघा तुम्ही एका दिवसात सरकार तुम्हाला काय देऊ शकतं. हा त्याचा
त्याचा थेट अर्थ निघू शकतो. बिलकुल निघू शकतो. पण मला असं वाटतं त्यात वाईट काय आहे? म्हणजे समजा एखाद्या खासदाराला, मंत्र्याला किंवा उपमुख्यमंत्र्यांना वाटलं की याला आपण निधी दिला पाहिजे, त्यांनी तो दिला, त्यात वाईट काय? दिला त्यांनी निधी. इजंट इट अ पॉलिटिकल ब्राईब? नाही, आय डोंट थिंक सो. इलेक्टेड लोकांसाठी नाही, की तुम्ही बिलकुल आमच्याकडे या, नाही. मग आम्ही तुम्हाला हे देतो. नाही नाही, असं 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 त्याला प्राईब म्हणायचं कारणच नाहीये. अल्टिमेटली शेवटी मला असं वाटतं की मी जसं सांगितलं, हं. आता तुम्हाला अशी लोक मिळतील ना की ज्या लोकांना तुम्ही किती निधी दिला तरी ते येणार नाहीत. ते उरलेत का? असू शकतात, असे असू शकतात, स्पीशीज असू शकतात. अशा प्रश्न तो नाहीच आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, हा निधी वगैरे हा सगळा प्रश्न गौण होतो. आज आहे, महत्वाचा नाही असं नाही, हा सेकंडरी आहे. नेतृत्व तुमचं त्या ठिकाणी आश्वासक आहे की नाही याच्यावर सगळं असतं. उद्धव ठाकरेंची तुमच्याबद्दल कंप्लेंट, तुम्ही योग्य ती मदत केली नाही कोणाला त्यांना. कधी करायची? ते 6 खासदार गेले त्याच्यामध्ये. हे त्यांना असं म्हणायचं की तुम्ही थांबू शकला असतात करायचे, आणि ते तुमच्या विरुद्धच खरं तर ऑपरेशन आहे. तुम्हालाच म्हणजे डिलिमिटेशन, म्हणजे ते वायडर ह्याच्यामध्ये चाललेत एकदम. त्यांचं म्हणणं आहे की ते डिलिमिटेशन होईल, मग ते सगळं हे होऊन जाईल, मग कोणाला तरी मुख्यमंत्री व्हायचं आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी ते माझं पण मनोरंजन झालं, मी ते ऐकलं, माझे मनोरंजन झालं त्यांनी. पण मी मला एवढंच सांगतो, मी तुम्हाला प्रश्न विचारतो की समजा माझा मित्रपक्ष एक ऑपरेशन करतोय, मी का म्हणून थांब? मला एवढं सांगा तुम्ही, का म्हणून थांब? आणि असं काय प्रेम आमच्यात उरलंय की जे माझ्या सोबत आहेत दिवस रात्र, त्यांना थांबवून, यांनी योग्य वेळी जेव्हा मला साथ देण्याची आवश्यकता होती त्यावेळी माझी साथ सोडली, त्यांच्या पाठीशी मी का जावं? काय कारण आहे? काहीच कारण नाही. सर्व्हायव्हल साठी, पॉलिटिकल पुढच्या ह्याच्यासाठी. पॉलिटिकल सर्व्हायव्हलचा विषय त्यांच्याकरता आहे, माझ्याकरता नाही. त्यांच्याकरता पॉलिटिकल सर्व्हायव्हल आहे. मला काही, मी पॉलिटिकल सर्व्हायव्हल माझं कसं करायचं मला माहिती आहे, आणि माझ्या पॉलिटिकल सर्व्हायव्हलचा आज प्रश्नच नाही. काय आहे की चर्चा अशी पण चालू आहे की डेडिकेटेड कॉमन मॅन टू कॉमन मॅन असा एक प्रवास करण्याचा पण प्रयत्न आहे कुठेतरी, आणि त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी एक बळ मिळतं. कारण आज बघा शेवटी काय आहे, शिवसेना हा नंबर 1चा पक्ष झाला लोकसभेमध्ये, महाराष्ट्रामध्ये त्यांचे 13 खासदार झाले, तर ते एक बळ मिळतं. आतापर्यंत तुम्ही बघा, आता 20 तृणमूल काँग्रेसचे आले, केंद्रातलं पण सगळं गणित बदलतं ना. 20 तृणमूल काँग्रेसचे आले, त्याच्या खालोखाल टीडीपीचे, त्याच्या खालोखाल शिवसेना, आपोआप एक त्याच्यामध्ये एक बळ मिळतं. ती पण एक इच्छा आहेच कुठेतरी त्याच्यातनं. नाही, मला असं वाटतं की इच्छा आहे की नाही आहे या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा एक पॉलिटिकल रियालिटी समजून घ्या की ज्या राज्यामध्ये बहुमता करता 147 जागा लागतात, त्यात ज्या पक्षाजवळ 137 आमदार आहेत स्वतःचे निवडून आलेले, त्या पक्षाचा मुख्यमंत्री राहील की दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री राहील, त्याच पक्षाचा राहणार आहे, त्याचे नेते त्याच पक्षाचा करणार आहेत. त्यामुळे या कितीही कहाण्या, स्टोऱ्या किती तयार झाल्या तरी रियालिटी काय मला माहिती आहे, वास्तविकता काय शिंदे साहेबांनाही माहिती आहे. आणि मला असं वाटतं की आमच्या दोघांमध्ये योग्य तो संवाद आहे. अशा बातम्या छापून आल्याने मी कधी डिस्टर्ब होत नाही, आणि अशा बातम्या छापून आल्याने राजकारणात काही बदलत येईल. तर पण तुम्हाला एक गोष्ट जर राजकारणातली माहिती आहे, आणि तो बेसिक नियम आहे राजकारणामधला की रियालिटी जरी माहिती असेल तरी सुद्धा त्याच्यामुळे अपेक्षांची जी काही उड्डाणं असतात ती काही थांबत नाहीत ना कधी. नाही, ती रियालिटी जी असेल तरी सुद्धा अपेक्षांची उड्डाणं चालू असतात. साहिल, ती थांबावी असं का वाटावं? राजकारण आहे, नेते मंडळी आहेत, अपेक्षा आहेत, प्रत्येकाला असं वाटतं मला काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळाली पाहिजे. वाईट काय? वाईट काहीच नाही. कारण उद्धव ठाकरे असंही म्हणाले, तुम्ही म्हणालात की आता असं काय उरलंय आमच्याकडे, पण त्यांना असं वाटतं मराठी पंतप्रधान व्हावा, आणि त्याच्यासाठी म्हणून त्याला हे सगळं जे ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात ते स्पीड ब्रेकर सारखं ते होऊ शकतं. आणि हे सगळं या सगळ्या गोष्टींची पण ओपन फोरमवरती चर्चा झालेली, त्याच्याकडनं तुमच्याकडनं अजून उत्तर आलेलं नाही, म्हणून की मराठी पंतप्रधानाची चर्चा त्यांनी पुन्हा रिवाईव्ह केली एका पद्धती. एक हिंदीमध्ये गाणं आहे ना ते की माना के तेरे जहां में ये नहीं के प्यार नहीं मिलता, वो जब चाहिए तब नहीं मिलता. हे सगळं प्रेम मला 2019ला हवं होतं, तेव्हा प्रेमभंग झालेला आहे. आता पुन्हा प्रेम जुळणं कठीण. प्रेमभंगामध्ये माफी पण असते ना. आपण आता त्या प्रेमभंगानंतर आम्ही दुसरं लग्न केलं, संसार फाटला, पुन्हा आमचं त्या लग्नाचे वाढदिवस झाले, आता काय राहिलं? पण तरी सुद्धा गंभीर विषयावरती याचं झालं तर मी एक मार्क केलं 2024 नंतर. 2022 ते 2024 महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने राज्यसभेच्या निवडणुका, विधान परिषदेच्या निवडणुका, या काळामध्ये कोणाचा आमदार फुटतोय, कसा जातोय, राज्यसभेतला खासदार फुटतोय का, किंवा अजून काय होतंय का, या सगळ्या गोष्टींवरती खूप लक्ष असायचं. 24 नंतर तुम्ही ती सिस्टीमच बंद करून टाक, बिनविरोध, सरळ थेट निवडणुकाच नको. मला कुठेतरी असं वाटत होतं की तुम्ही त्या क्लिनिंग प्रोसेसला सुरुवात केलेली आहे, की खूप झालं आता 2 वर्षामध्ये सत्ता आली, सरकार स्थापन झालं, लोकांनी निवडून दिलं, 137 जागा आल्या, आता या सगळ्या गोष्टी आपल्याला नाही, त्याची पुन्हा सुरुवात गेल्या 4 दिवसामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि नुसती खासदारांवरती नाही तर आता विधान परिषदेत, आणि आता ते म्हणतात 3.0 पण आम्ही करणार आहोत, तयारी आमची झालेली आहे, आमदारांसाठी पण आहे. आता झालं 240 तुमच्याकडे आहेत, 2/3 आहेत. उद्या डिलिमिटेशनचं बिल पास करायचं असेल तेवढे सुद्धा आमदार तुमच्याकडे आहे महाराष्ट्रामध्ये तरी सुद्धा. तर हे तुम्ही जे क्लिनिंग करायचा प्रयत्न करत 2 वर्षामध्ये, त्याला सगळ्यात मोठा झटका जो आहे ना तो या ऑपरेशन मध्ये बसला. मी असं माझं ऑब्झर्वेशन बरोबर आहे की नाही? मला असं वाटत नाही. माझं मत असं आहे की जो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे, तो पक्ष
आता कन्सॉलिडेट होतो आणि एका छत्राखाली आहे. म्हणजे त्या पक्षामध्ये दोन शिवसेना आपण बघितल्या, एक शिवसेना आणि एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आता हळूहळू जे लोक तिकडे उरले होते त्यांनाही असं लक्षात यायला लागलंय की बाबा ठीक आहे, बाळासाहेबांचे सुपुत्र इकडे आहेत, त्यांचं घर इकडे आहे, त्यांना पूर्ण मान सन्मान, पण राजकारण करायचं असेल तर बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना. आणि त्यामुळे कन्सॉलिडेशनची प्रोसेस चाललेली. हे सगळे आता हळूहळू कन्सॉलिडेट होत. जसं आपण पाहतो अनेक राज्यांमध्ये, म्हणजे अगदी आता हे तर तुम्हाला उदाहरण सांगतो, तुम्ही उत्तर प्रदेशचं उदाहरण बघा. हे तर दोन वेगवेगळी मंडळी आहेत. उत्तर प्रदेशामध्ये मुलायम सिंगजी आणि अखिलेशजी, एक वेळ अशी आली की अखिलेशजींनी समाजवादी पार्टी हातात घेणं सुरू केलं. तेव्हा सुरुवातीला अनेक लोक असे होते की जे असं म्हणत होते की मुलायम सिंगजीच नेता आहे, आम्ही मानणार नाही अखिलेश. पण मुलायम सिंगजींच्या मनाच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी संपूर्ण पार्टी अखिलेश यादवनी आपल्या हाती घेतली. कारण त्यावेळी तिथल्या जे काही सपाचे लोक असतील त्यांच्या असं लक्षात आलं की मुलायम सिंगजी खूप महान नेते असतील, पण आता यांचं वय झालेलं आहे, आता ज्या प्रकारची लढाई करायची आहे कदाचित ते करू शकत नाही. अखिलेश नव्या दमाचे नेते आहेत, हे लढाई करू शकतील. आणि म्हणून सगळं समाजवादी पक्ष हा अखिलेश यादवकडे आला. हे कन्सॉलिडेशन झालं समाजवादी पक्षाचं. तशीच परिस्थिती इथे होते. हळूहळू सगळे लोक कमी अधिक प्रमाणात कन्सॉलिडेट होऊन या पक्षामध्ये येत आहेत. जर टीडीपीत झालं की चंद्रबाबू नायडूंकडे सगळ्या पक्षाची सूत्र गेली आणि या सगळ्या Yes. गोष्टी झालेल्या होत्या. आता तुम्ही चांगलं उदाहरण दिलं, म्हणजे एनटी रामाराव सारखा व्यक्ती, म्हणजे त्यांचा तर ते तर ऑरा जो होता तो इतका प्रचंड ऑरा होता. मुख्यमंत्री असताना घडलेली घटना आहे ती, आणि त्याच्यामुळे तो पक्ष सगळा त्यांच्याकडे आला होता. पण तरी सुद्धा फरक असा आहे ना याच्यामध्ये की असं पण म्हटलं जातं की तुम्ही म्हणालात की सत्तेकडे जाणं त्यांना परवडतं, जास्त बरं वाटतं, योग्य पद्धतीने त्यांना. मग भाजप हा बेटर चॉईस होता ना त्याच्यामध्ये. 137 भारतीय जनता पार्टी, तुमच्यासारखं नेतृत्व, त्यांना ज्या पद्धतीची अपेक्षा आहे तशा पद्धतीचं नेतृत्व, असं असताना सुद्धा वाय शिवसेना? म्हणजे नाही, आम्ही साधारणपणे आमचं दार बंद ठेवलं. स्पष्ट सांगायचं झालं तर आमचं दार बंद होतं. आम्ही या कोणाही करता भाजपचं दार उघडलं नव्हतं. कारण आमचं असं मत होतं की त्यांना जर जायचं असेल तर त्यांनी शिवसेनेत जावं. शिवसेना हा त्यांचाच पक्ष आहे, ते शिवसेनेतनच निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांनी शिवसेनेतच जावं. त्यामुळे भारतीय जनता पक्षातनं आम्ही प्रयत्नही केला नाही. हे खरं आहे की त्यातल्या एक दोन लोकांनी इच्छा पण प्रदर्शित केली की आम्हाला भाजपमध्ये यायचंय, पण आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की आमच्याकडे ही व्यवस्था सध्या नाही. हा काय पॅक्ट आहे? म्हणजे तुम्हाला कोणालाही बाहेरनं लोकांना आपल्या पक्षामध्ये अशा पद्धतीने घ्यायचं नाहीये, तुम्हाला तुमचे लोक तयार करायचे का? एक पॅक्ट आहे की जे शिवसेनेतनं फुटतील ते शिवसेनेत जातील, एनसीपीतनं फुटतील ते एनसीपीत जातील, आणि बाकी काँग्रेस वगैरे कोणी असेल फॅक्ट नाही, पण साधारणपणे असंच समजून चला की हे अनरिटन रूल, अनरिटर्न समजा. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने क्रिसक्रॉस नाही होऊ शकत. त्याच्यामध्ये असं आहे की खूप मोठी काही राजकीय गरज आहे. शेवटी राजकारणातले नियम जे असतात ते गरजेप्रमाणे. खूप मोठी राजकीय काही गरज आहे तर यात काही परिवर्तन येईल. आज ती गरज नाही, त्यामुळे तो नियम चाललाय. दुसरी एक महत्वाची गोष्ट की जी 2 वर्षामध्ये, म्हणजे आता तुम्हाला 2 वर्ष या वर्षी होतील, 2024 मध्ये तुम्ही मुख्यमंत्री झालात, 26 चालू आहे, या वर्षाच्या शेवटी तुम्हाला 2 वर्ष पूर्ण होत. देवेंद्र फडणवीस यांची पहिली जी 14 ते 19 आम्ही जी टर्म बघितली आणि आताची आपण बघतोय, यावेळेस मित्रपक्षांचा जास्त त्रास होतोय की आधीच्या ह्याच्यामध्ये मित्रपक्षांचा जास्त त्रास होता? आणि यावेळेस कसं दिसतंय ना की अनेक गोष्टींवरनं ती, आणि शिंदेनी ते मान्यच केलं एका पद्धतीने की आमच्यामध्ये कोणीतरी काय मीठ घालायचा प्रयत्न करतंय किंवा हे करायचा प्रयत्न करतंय, पण आम्ही त्याला बळी पडणार नाही, काहीतरी चालू आहे असं त्यांनी एका पद्धतीने पब्लिक डोमेन मध्ये पहिल्यांदा मान्य, शिवसेनेच्या वर्धापन दिन. तर हे काय आहे नक्की? मला तरी कुठलाही त्रास नाही. माझं सरकार स्मूथ चाललेलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आलेले सगळे विषय हे एकमताने मंजूर होतात. सगळे निर्णय जे काही धोरणात्मक आम्ही घेतो ते एकमताने घेतो. तर साहिल, तुम्ही एक लक्षात घ्या की आम्ही 3 वेगवेगळे पक्ष आहोत. तिन्ही पक्षांचे काही ऍस्पिरेशन्स आहेत, तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे ऍस्पिरेशन्स आहेत. त्यामुळे खूप वेळा असं होतं की स्थानिक स्तरावर आमचे कम्पिटिंग इंटरेस्ट तयार होतात. काही जिल्ह्यांमध्ये तयार होतात, काही जिल्हा परिषदांमध्ये तयार होतात, कधी नगरपालिकेत तयार होतात. ती तात्पुरती भांडणं असतात, म्हणजे ती काही भांडणं नसतात, ती कम्पिटिंग इंटरेस्ट असतात. कारण शेवटी आम्हालाही आमचा पक्ष जिवंत ठेवायचा आहे, त्यांनाही ठेवायचा आहे. आणि दुर्दैवाने अनेक ठिकाणी आता विरोधी पक्ष तेवढा स्ट्रॉंग नसल्यामुळे आम्हालाच आपापसामध्ये त्या ठिकाणी लढाई करावी लागते. मग तुमच्यामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष कोण आहे? नाही, आम्ही दोघे सत्ताधारीच आहोत. फक्त त्या महानगरपालिकेत मला तरी असं वाटतं भारतीय जनता पार्टी सर्व सत्ताधारी आणि काही काही ठिकाणी इतर लोक कधी कधी विरोधी पक्ष. आणि असं नाही आहे. आता बेसिकली कसं आहे, आम्ही सगळ्यात मोठा पक्ष आहोत ना, त्यामुळे आमचा प्रेझेन्स हा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक नगरपालिकेत, प्रत्येक जिल्हा परिषदेत, प्रत्येक महानगरपालिकेत आहे. त्या बाकी आमचे जे 2 मित्र आहेत त्यांचा जो काही त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर काही जिल्ह्यांमध्ये शिवसेना स्ट्रॉंग आहे, काही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी स्ट्रॉंग आहे. आम्ही सगळीकडे, म्हणून तुम्हाला असं दिसतं
नसतं. आता याच्यासोबत तुम्ही बघा, जवळपास 2/3 ठिकाणी आम्ही अलायन्स पण करू शकलो, एकत्रित येऊ शकलो. 1/3 ठिकाणी नाही आलो, भांडणं झाली, ती सोडवली आम्ही, आता सोबत आहोत. नाही, पण ते दिल्लीत जाऊन सोडवायला लागतात ना. म्हणजे दिल्लीत जातात, मग तुम्हाला सांगावं लागतं की नाही, जे काय असेल ते आम्ही इथेच सॉल्व्ह करू म्हणून. आणि या सगळ्या दिल्लीत कुठलंही भांडण सुटत नाही आणि दिल्लीने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या छोट्या मोठ्या गोष्टी महाराष्ट्रातच तुम्हाला करायच्या आहेत. दिल्लीला इतकी कामं आहेत की दिल्ली या गोष्टी एंटरटेन करत नाही. हे जे काही असतं ते महाराष्ट्रातच त्याचे निर्णय होतात. काही अडचणी आल्या तर आम्ही महाराष्ट्रातच सोडू. तो मेसेज योग्य ठिकाणी पोहोचलाय का अजून पोहोचायचा बाकी आहे? सगळीकडे मेसेज योग्यपणे पोहोचलेला आहे. नाही, कारण काय माहितीये ना देवेंद्रजी, हा विचारण्याचा मुद्दा असा की विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री येऊन भाषण करतात, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री येऊन भाषण करतात आणि त्या भाषणामध्ये ते असं म्हणतात, लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत. जे विरोधी पक्षांनी भाषण केलं पाहिजे ते सत्ताधारी पक्षातले उपमुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री येऊन सांग. पुढचं वाक्य त्यांचं अजूनही गंभीर होतं, माझ्या दंडाला पकडून तिकडच्या पोलीस अधिकाऱ्यांनी मला धक्का देऊन बाहेर काढलं. अशा पद्धतीचा आरोप विधानसभेमध्ये येऊन ते करतात. आता ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला याबद्दल काय वाटतं की म्हणजे, कारण शेवटी हे मुंबईत रिपोर्टिंग होत असेल तरी सुद्धा ते बाहेर पण त्याचे रिपरकेशन्स होतात आणि या बाकीच्या गोष्टी असतात. कसं काय बोललं जाऊ शकतं? असं आहे की साताऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही तिघच निवडून आलो. बाकी उबाठा असेल, पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, या तिघांचा मिळून एक आला, बाकी आम्हीच निवडून आलो. त्यात सगळ्यात मोठा पक्ष जवळपास 29 आमचे आले, 32 आम्हाला बनवायला पाहिजे होते, त्यांचे दोघांचे मिळून जे काही आले. आता याच्यात अनफॉर्च्युनेटली त्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी युती होती, आम्ही युतीत नव्हतो, आम्ही स्वतंत्र लढलो. त्यामुळे आमच्यापैकीच एक जण सत्तारूढ पक्ष होणार आणि एक जण विरोधी पक्ष होणार. आता त्याच्यामध्ये जे काही त्या ठिकाणची परिस्थिती आली, त्या परिस्थितीमध्ये आमचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडून आला, आमचे सभापती निवडून आले. आता त्या याच्यात थोडं स्थानिक स्तरावर काही कुरबुरी झाल्या, त्याचा राग पालकमंत्र्यांना आला, पालकमंत्री येऊन त्या ठिकाणी बोलले. शेवटी माणसं आहेत, रागवतात, बोलले त्या ठिकाणी. पण त्याच्यानंतरची परिस्थिती बघा ना, काल परवा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार होता, तिन्ही पक्ष आम्ही एकत्रित होतो, तिन्ही पक्षाच्या सगळ्या उमेदवार जे काही निवडून आलेले प्रतिनिधी होते त्या सगळ्यांनी मतदान केलं आणि दणदणीत विजय आमचा झाला. म्हणजे याचा अर्थ काय, कुरबुरी झाल्या त्या संपल्या. पण नाही, पण मुद्दा तिथे थांबत नाही ना. निवडणुकीच्या राजकारणामध्ये या गोष्टी होत असतात, हे तर आपण धरून चालतो. काही गोष्टी होतात, काही जण हारतात, काही जण जिंकतात. पण ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री येऊन सांगतात विधानसभेमध्ये की लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न झालाय, पालकमंत्री तिकडचे येऊन विधानसभेमध्ये लोकल राजकारण होतं, लोकल भांडण होतं, तिकडे मिटवता आलं असतं. पण ज्यावेळेस विधानसभेमध्ये ही गोष्ट मांडली जाते त्याचं एस्केलेशन तुम्ही समजू शकता. उपमुख्यमंत्री असं म्हणाले नाहीत, उपमुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री जे म्हणाले त्याच्यावर रिॲक्शन, ठीक आहे, पण त्याच्यावर रिॲक्शन दिली आणि त्याच्यानंतर लगेच मी आणि उपमुख्यमंत्री सोबत बसलो, पालकमंत्र्यांसोबतही बसलो आणि तो विषय मिटवला. कुठल्याही काही त्याच्यामध्ये नाही. मिटला. कुरबुरी आधी पण होत्या, पण तुम्ही कधी येऊन, मला आठवत नाही की उपमुख्यमंत्री असताना विधानसभेत येऊन भाषण केलं असेल की आमच्या या मंत्र्यावर असा अन्याय झालाय किंवा असं झालंय. हे दुसऱ्या बाजूला मात्र बघायला मिळतं. हे माझं अजून एक ऑब्झर्वेशन आहे. हे खरं आहे की तुम्ही फार जास्त ऑब्झर्वेशन करू नका, सगळा वेळ त्या ऑब्झर्वेशन मध्येच जाईल तुमचा. पण हे कितपत योग्य आहे? म्हणजे मुख्यमंत्र्याला, आपल्याच सरकारच्या मुख्यमंत्र्याला अशा पद्धतीने येऊन कॉर्नर करायचा प्रयत्न करणं हे कितपत योग्य? हे मी जसं सांगितलं ना की शेवटी कधी कधी भावना अतिरेक झाल्यामुळे अशा पद्धतीनं माणसं वागतात. ते फार मनावर घ्यायचं नसतं. ज्यांना राजकारणामध्ये दीर्घकाळ काम करायचंय, प्रगल्भतेने काम करायचंय, त्यांनी अशा गोष्टी एक घटना म्हणून सोडून द्यायच्या असतात. ठीक आहे, तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर मला तुमचं एक स्टेटमेंट आठवतंय आणि आता तुम्ही स्टेजवर येण्यापूर्वी आम्ही एक एडिटर्सचं सेशन केलं, तर त्याच्यामध्ये तो मुद्दा निघाला की तुम्ही मुख्यमंत्री आल्यानंतर 2 वेळा तुम्ही ही घोषणा केली की यावेळेस मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पॉलिटिकल एक्स्टॉर्शन महाराष्ट्रातलं मी संपून टाकणार. काही लोकांच्या ओपनली पोटात दुखलं असेल, काही लोकांच्या मनात दुखलं असेल, पण त्या गोष्टी बोलून दाखवता येत नाहीत बऱ्याचदा. हे पॉलिटिकल एक्स्टॉर्शन संपलंय का महाराष्ट्र? फ्रँकली स्पीकिंग 100% संपलंय असं मी म्हणू शकणार नाही. याचं कारण काही ना काही घटना घडतात, पण मी असं म्हणू शकेन की जवळपास ते संपत आणलेलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई आम्ही केलेल्या आहेत आणि पक्षाचा विचार न करता प्रत्येक MIDC मध्ये असोसिएशन सोबत बोलून त्यांच्याकडनं गुप्त फीडबॅक घेऊन त्या ठिकाणी कोण कोण एक्स्टॉर्शन करताय, वेगवेगळ्या बिझनेसेस मध्ये कोण एक्स्टॉर्शन करताय आणि अशा लोकांना केवळ अरेस्टच केली नाही, अशा अनेक लोकांना मोका लावला, अनेक लोकांना चांगल्या पद्धतीनं फटकारून धिंड काढली त्यांची, काही लोकांना रस्त्याने फिरवलं की पुन्हा यांना कोणी इज्जतच दिली नाही पाहिजे. अशा पद्धतीनं कारवाई चालली आहे. बघा, हे एकदम संपू शकणार नाही कारण डीप रुटेड आहे, पण मला असं वाटतं की बऱ्यापैकी आम्ही संपवत आणलं आणि आम्ही संपवलं. दॅट इज पार्ट ऑफ द पॉलिटिकल फंडिंग असं म्हटलं जातं निवडणूक. मला वाटत नाही हे असं जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. याचा पॉलिटिकल फंडिंगशी काही संबंध नाही. हे पर्सनल फंडिंग, इट इज अ पर्सनल फंडिंग आणि हे
महाराष्ट्रात तरी आम्ही चालू देणार नाही. पण हे पॉलिटिकल एक्स्टॉर्शन हे फक्त त्या पद्धतीने म्हणजे एमआयडीसी वगैरे एरियामध्ये नाही, तर या गोष्टींमध्ये सुद्धा होतं की टेंडरिंग प्रोसेसमध्ये मी बघितलं की तुम्ही आल्यानंतर अनेक रस्त्यांची टेंडर्स अचानक कॅन्सल झाली किंवा थांबवली गेली किंवा नव्याने त्याच्याबद्दल पुनर्विचार वगैरे झाला. अनेक पद्धतीच्या डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स बद्दल रिथिंकिंग एका पद्धतीने केलं गेलं. तुम्ही एक तर 100 दिवसाचा प्रोग्राम वगैरे मंत्र्यांना दिला होता की काय करणार आहात वगैरे तुम्ही सांगा, आणि त्यानुसार तुम्ही एक लेखाजोखा घ्यायचा प्रयत्न केला होता. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याचाच भाग होता असं आपण म्हणायचं. नाही, असं आहे की अनेक ठिकाणी मला असं वाटत होतं की काही गोष्टी ओव्हर डिझाईन झाल्या आहेत, काही गोष्टींचं ओव्हर एस्टिमेशन झालंय, काही ठिकाणी नको त्या गोष्टी टाकण्यात आलेल्या आहेत, आणि म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे साहेबांची चर्चा केली. त्यांना काही गोष्टी मी लक्षात आणून दिल्या की इथे इथे या गोष्टी झालेल्या आहेत, या गोष्टी आपल्याला अंधारात ठेवून करण्यात आलेल्या आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, शिंदे साहेबांनी एकही मिनिटं वेळ न लावता मला सांगितलं की मला मान्य आहे आपण हे सगळं रद्द करून, आणि त्यांनी ते सगळं रद्द. नॉर्मली त्यांच्याकडे खाती होती. अनेक वेळा लोकांना असं वाटतं की बाबा मी रद्द केलं तर माझ्या अंगावर येईल किंवा लोक काय म्हणतील, पण त्यांनी त्याचा विचार केला नाही. मी जेव्हा त्यांच्या लक्षात आणून दिलं, त्यांनी तात्काळ जवळपास आम्ही 50,000 कोटी रुपयाची टेंडर्स ही रद्द केली. पुन्हा नव्याने, म्हणजे मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो की आता नागपूरकडनं पलीकडचा जो समृद्धी हायवे आहे, जो गोंदियाला चाललाय किंवा चंद्रपूरला चाललाय, गडचिरोलीला चाललाय, असे जे त्याचे स्पर्स आहेत, याच्यामध्ये त्याचे जे एस्टिमेट्स होते हे आम्ही पुन्हा रिड्रॉ केले आणि त्यातनं 7,000 कोटी रुपये वाचले, 7,000 करोड. त्यामुळे मुळातच या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या लक्षात आणून दिल्या. मुंबईतले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचे जे मोठ्या प्रमाणात हे सुरू झाले, नाही, त्याच्यामध्येही आम्ही हा प्रयत्न केलेला आहे की कॉस्ट ही नीट राहावी. आणि महत्वाचं, आता मुंबई महानगरपालिकेत आमची सत्ता आल्यानंतर आम्ही नियम केला की आम्ही अबाऊ टेंडर देणार नाही. काही परिस्थितीत आता युद्ध होतं तर 2-3% अबाऊ ठीक आहे, पण जे मुंबई महानगरपालिकेमध्ये 10%, 15%, 20% अबाऊ चाललं होतं हे देणार नाही. आणि कन्सिस्टंटली तुम्ही महानगरपालिकेत बघा, टेंडर्स मध्ये ऍट पार किंवा 1-2% इकडे तिकडे याच्यावर आम्ही देतो. महाराष्ट्राची फायनान्शियल सिच्युएशन किती स्ट्रॉंग आहे आताच्या कारण आता अर्थ खातं तुमच्याकडे असत, एक तर तुम्ही तुमच्याकडेच ठेवणार आहात की ते परत द्यायचा विचार आहे की पुढे जायच्या पूर्वी म्हटलं की आधी ते क्लॅरिफाय करून घ्या. सध्या तरी माझ्याकडे आहे, पुढे ते कोणाला द्यायचं या संदर्भात माझ्या पक्षश्रेष्ठींशी मी चर्चा करेन. मग माझ्या पक्षश्रेष्ठींकडनं मला जे मार्गदर्शन मिळेल त्याच्यानुसार मी काम करेल. ते मार्गदर्शन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माझ्याकडे अर्थ ते दिलं जाणार नाही असं मी समजतो साधारण. तुम्ही काही अर्थ काढला तर आम्ही त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा. नाही, पण एनसीपी कडे मागितलं गेलंय की आम्हाला पाहिजे, परत त्यांच्याकडे मागितलं, त्यांनी मागितलेलं आहे अर्थ खातं पाहिजे म्हणून. पण या संदर्भात आता वरती आमच्याकडे जो काही निर्णय व्हायचा तो होईल. पण तुम्ही अर्थव्यवस्थेच्या संदर्भात विचारलं तर मी असं म्हणेन की देशातले जे काही मोठी राज्य आहेत या राज्यांमधली एक स्टेबल अर्थव्यवस्था म्हणून महाराष्ट्राकडे पाहू शकतो. इतके वेगवेगळ्या प्रकारचे आपण जे काही योजना सुरू केल्या आणि विशेषतः वेलफेअरच्या योजना ज्या सुरू केल्या, त्या योजना सुरू करूनही याही सरत्या वर्षामध्ये आपण फिस्कल डेफिसिट 3% आत ठेवू शकलो. आणि आपल्याला माहिती आहे की म्हणजे आपल्याला कितीही तुम्ही जगलरी केली तरी वर्षाच्या शेवटी नाही करत, वर्षाच्या सोंग आणता येत नाही, पण आपण ते 3% आत ठेवू शकलो. सगळ्यात चांगलं काय आहे तर सुदैवाने जीएसटीचा कल हा खूप चांगला राहील. मागच्याही वर्षी आपण रेकॉर्ड जीएसटी कलेक्ट केला. 15% वाढीच्या कलाने जीएसटी आपल्याला मिळतोय. आजच मी जीएसटीच्या कार्यक्रमात आलो म्हणून मला आकडे लक्षात जीएसटी डे आहे, आज जीएसटी डे आहे. तर देशाच्या एकूण जीएसटी मध्ये 20% जीएसटी कॉन्ट्रीब्युशन एकटा महाराष्ट्र. आणि आपण जर विचार केला, महाराष्ट्राने मागच्या वर्षी 3 लाख म्हणजे 26ला जे वर्ष संपलं मार्च 26ला 3,60,000 कोटी रुपये जीएसटी जमा केला. आपल्या नंतरचं राज्य कर्नाटक आहे, त्याच्यानंतर गुजरात आहे. गुजरात आणि कर्नाटकने एकत्रितपणे देखील 3 लाख कोटी केला आहे आणि एकट्या महाराष्ट्राने 3,60,000 कोटी. त्यामुळे अडचणी नाहीत का तर आहेत. तिजोरीमध्ये आवश्यक तेवढा पैसा नाही, पण योग्य फायनान्शियल मॅनेजमेंट आम्ही करतोय. मागच्या वर्षी पुराची अडचण आली, यावर्षी तर दुहेरी अडचण आमच्या समोर येणार आहे. आम्ही कर्जमाफी घोषित केलेली आहे, 36,000 कोटी रुपये त्याच्याकरता लागणार आहेत. आणि दुर्दैवाने जर एल निनोमुळे दुष्काळाचं संकट आलं तर मोठ्या प्रमाणात निधी आम्हाला लागेल. त्यामुळे त्याची अडचण आम्हाला समोर दिसते. पण तरी देखील मला विश्वास आहे की याही परिस्थितीमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचरवर कुठलाही त्या ठिकाणी कट न करता आम्ही परिस्थिती मॅनेज करू. नाही, तुम्ही महत्वाचा मुद्दा घेतलेला आहे की अल निनो इफेक्टमुळे जी सध्या परिस्थिती आहे आणि पावसाचं प्रमाण किती असेल याच्याबद्दलची गॅरंटी आता नाही. आत्ताच कर्जमाफी आपण घोषित करून ती कर्जमाफी दिल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने आपल्याला मदतीसाठी पैसे द्यावे लागतात. त्या संदर्भातली एक तर तरतूद आहे की नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे, कारण बजेट आपलं होऊन गेलेलं आहे आताच्या परिस्थितीत. पण साधारणतः जर आकडे आपण बघितले तर आताच्या परिस्थितीमध्ये 1,36,000चं फिस्कल डेफिसिट आहे. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर 36,000 कोटी लाडकी बहिणीसाठी अजूनही दिले जातात. 14,700 कोटी रुपये फ्री इलेक्ट्रिसिटी आपण जी देतो त्याच्यासाठी, म्हणजे साधारणतः 28,000 कोटी 28,000 कोटी डबल, साधारण 50,000 कोटीपेक्षा जास्त तर आपण हे फ्रीबीज मध्ये देतो. त्याच्यात परत 36,000 कोटीची कर्जमाफी आपण देणार. त्याच्यात परत आपल्याला नव्याने ज्यावेळेस जर प्रॉब्लेम झाला तर त्या आपल्या गोष्टी कराव्या लागतील, हे तुम्ही आता सांग. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा ज्या फ्रीबीज
फ्रीबीज दिल्या गेलेल्या त्याला रिव्हिजिट करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटत नाही? कारण हे रिपोर्ट आता रिझर्व्ह बँकेने सुद्धा द्यायला सुरुवात केली. कुठल्याही अर्थशास्त्राच्या गणितामध्ये आता या गोष्टी बसत नाहीत हे आपल्याला लक्षात यायला लागलेलं आहे. जो 20% जीडीपी महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन जात आहे त्याच्या आधारावरती इतर राज्यांमध्ये या योजना लागू केल्या जातात. याचा परिणाम कुठेतरी होणार आणि यू आर नॉट फॉर द फ्रीबीज जे तुम्हाला ओरिजिनली आम्ही जे दिलेलं आहे ते परत घेणार नाही. आम्ही लोकांना आश्वासन देऊन मतं घेतलेली आहेत. त्यामुळे जी आश्वासनं दिली आहेत ती 100% पूर्ण करू. कुठल्याही परिस्थितीमध्ये यातली एकही योजना आम्ही रोलबॅक करणार नाही. आम्ही दुसऱ्या पद्धतीनं काम करतो. आम्ही साधन संपत्ती वाढवतो जेणेकरून आमच्या एकूण स्पेंडिंग मधला याचा जो रेशिओ आहे तो कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. साधन संपत्ती आपली वाढतीये, आपला जीएसडीपी वाढतोय, त्यामुळे आपली एकूण जी काही इन्व्हेस्टमेंट करण्याची ऐपत आहे ती देखील वाढतीये. या सगळ्या गोष्टीचा प्रयत्न. हा एक मात्र नक्की आता नवीन योजना त्या योजनेत त्या चालू फार काही एखाद्या वर्षाकरता एखाद्या अडचणी करता एखादी योजना करावी लागली तर ठीक आहे. आता नवीन योजना नाही. लाडकी बहीण योजना नीट चालू, वीज माफीची योजना नीट चालू, या सगळ्या योजना नीट चालू. 2100 रुपये आणि या सगळ्या गोष्टी नवीन 2100 रुपये तर आम्ही कबूल केलेल्या गोष्टी, नव्याने कबूल केलेल्या गोष्टी नाहीत. ज्या आम्ही आमच्या जाहीरनाम्यात कबूल केल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करू. पण तरी सुद्धा हा एक प्रॉब्लेम राहणारच आहे ना, कारण आपण बघतोय की याच वर्षी इराण आणि अमेरिकेचं जे युद्ध झालं त्याच्यामुळे सुद्धा मोठा ताण अर्थव्यवस्थेवरती पडला. त्याचा इम्पॅक्ट महाराष्ट्रावरती पण त्या पद्धतीने झाला. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता कधी ना कधीतरी अशा पद्धतीच्या योजना राबवायच्या की नाही राबवायच्या या संदर्भामध्ये काहीतरी विचार करावा लागेल असं वाटतं. काय असतं, दोन गोष्टी आहेत की एक तर याचा सोशल इम्पॅक्ट आहे, तर ही गोष्ट देखील आपल्याला मान्य करावी लागेल की त्याचा सोशल इम्पॅक्ट चांगला आहे. आता एक आम्ही IIT मद्रास मधनं एक सोशल इम्पॅक्ट असेसमेंट करून घेतलेलं आहे लाडकी बहीण योजनेचं. ते लवकरच आम्ही घोषित करू. पण मला असं वाटतं की खूप पॉझिटिव्ह साईडला ते झाले. त्याचा सोशल इम्पॅक्ट आहे. दुसरीकडे फायनान्शियल प्रुडन्स आहे की जोही अत्यंत महत्वाचा आहे. आता जेव्हा एक डेमोक्रेटिकली इलेक्टेड सरकार असतं लोकशाहीमध्ये बॅलन्स करावा लागतो. आणि लोकशाहीमध्ये काय असतं की असं आपण म्हणतो ना, ज्याला कॅपिटलिझम आपण म्हणतो, कॅपिटलिझम मध्ये जसं मार्केट गोष्टी डिसाईड करतं तसं लोकशाहीमध्ये वेगवेगळे पक्ष काय करतायत त्याच्यावर ही गोष्टी डिसाईड होतात. आता या फ्री बीजच्या संदर्भात याची सुरुवात करणारा आप पार्टी होती, त्याच्यानंतर काँग्रेस पार्टी होती. आता या सगळ्यांनी याची सुरुवात केल्यानंतर तुम्ही मास्टरी काढली. नाही, तुम्ही जर असं म्हणाल की आम्ही हे करणार नाही आणि तरी आम्हाला मतं द्या, लोक मतं देत नाही. बघा तुम्हाला एक सांगतो, तुमची सगळी अक्कल ही तेव्हाच पाजळता येते जेव्हा तुम्ही सत्तेत येतात. सत्तेच्या बाहेर राहून जी अक्कल पाजळतात त्यांना फारसं कोणी ऐकणारं नसतं. त्याच्यामुळे जी काही आपल्याला अक्कल शिकवायची आहे ते सत्तेत येऊन शिकवावी लागते आणि सत्तेत येण्याकरता अशा प्रकारचा एक बॅलन्स आपल्याला साधावा लागतो. एवढंच आहे. मी तुम्हाला हे निश्चितपणे सांगतो की अर्थ खातं जोपर्यंत माझ्याकडे आहे किंवा जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत बजेट बॅलन्स करण्याचा प्रयत्न मात्र मी सातत्याने करत राहील. एकदम महाराष्ट्राचं जी अर्थव्यवस्था ही कुठेतरी टोकाला गेली आहे, ती अडचणीत आली आहे, अशा प्रकारची अवस्था मी देणार नाही. पण तरी सुद्धा ना त्याचा इम्पॅक्ट कसा होतो. आता उदाहरणार्थ तुम्ही म्हणताय की सोशल इम्पॅक्ट स्टडी तुम्ही कराल. आता केंद्र सरकारने मनरेगा योजना काढून जीरामजी त्यांनी स्कीम आणली. ऑलमोस्ट सेम स्कीम आहे, त्याचं नाव बदलून त्याचे काही पॅरामीटर्स बदललेले आहेत वगैरे. महाराष्ट्रामध्ये तरी सुद्धा त्या योजनेच्या संदर्भात जे स्पेंडिंग होतं ते होऊ शकलं नाही कारण महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाही. कॉन्ट्रॅक्टर्स त्या अनेक वेळेला त्या बाबतीमध्ये आंदोलन करतात. कोल्हापूरला त्यांचं एक अधिवेशन होतं आणि त्याच्यामध्ये म्हणतात की अरे आम्हाला आमची बिलं अजूनही थकलेली आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा पण कुठेतरी सामना करावा लागतो. त्यांनाही कुठेतरी जीरामजी आता सुरू व्हायची, आता ती सुरू होणार आणि अतिशय सुंदर योजना तयार करण्यात आलेली आहे. पहिल्यांदा मला असं वाटतं की ह्या ज्या काही रोजगार हमीच्या योजना आहेत त्या योजनेतनं आर्थिक एक प्रकारे अर्थचक्र चालावं अशा पद्धतीची गुंतवणूक आता जीरामजीच्या माध्यमातून होणार आहे. आणि तुम्ही जे म्हणालात मागच्याही काळामध्ये जेव्हा आपली जुनी नरेगाची योजना होती तेव्हा महाराष्ट्रात पैसे नाही, महाराष्ट्राने आपले पैसे पूर्ण दिले होते. मुळात जो स्किल कंपोनंट केंद्र सरकारकडनं यायचा होता तो स्किल कंपोनंट उशिरा आला. कारण केंद्र सरकारने पहिल्यांदा आम्हाला जो आउटले दिला आणि त्याच्यानंतर तो आउटले वाढवून दिला आणि आउटले वाढवून दिल्यानंतर त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे जवळपास 3 महिने जोपर्यंत त्यांच्या पुरवणी मागण्या येत नाही तोपर्यंत ते आम्हाला पैसे देऊ शकले नाहीत. आणि त्या दरम्यान झालेला क्रायसिस होता की बाबा आमचे स्किल कंपोनंटचे पैसेच येत नाहीत. तर ते पैसेही आता केंद्र सरकारने सगळे पैसे दिले आहेत आणि आता यावर्षी जीरामजी मध्येही जवळपास 6,000 कोटी रुपये केंद्र सरकार आपल्याला देत आहे. जे काही मॅचिंग पैसे त्याला हवे आहेत ते सगळे आपल्या अर्थसंकल्पात आपण ठेवले. नाही, कारण जर अल निनोचा इम्पॅक्ट झाला त्याच्यावर तर इम्पॅक्ट झाला तर हीच योजना कामाला येणार आहे. याच योजनेच्या अंतर्गत तुम्हाला असं आहे की अल निनोचा अंदाज हा आम्ही खूप आधी घेतला आणि म्हणून अल निनोच्या संदर्भातले ज्या काही शक्य तोवर जेवढ्या उपाययोजना करता येतात त्या आम्ही केल्या. त्यातली एक उपाययोजना म्हणून जीरामजीचे जे काही त्या ठिकाणी नोटिफिकेशन करायचे आहेत, त्या संदर्भातली जी कामं घ्यायची आहेत, त्या संदर्भातली जी तरतूद ठेवायची या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. दुसरी एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की तुम्हाला अर्बन मॅन म्हणून एका पद्धतीने ओळखलं जातं. तुम्ही अर्बन सेंटरमधनं राजकारण केलंय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात आणि ज्या पद्धतीने मुंबईमध्ये तुम्ही इन्फ्रा प्रोजेक्ट आणले, समृद्धी हायवे तुम्ही ज्या पद्धतीने केला. पण हे सगळं करत
असताना महाराष्ट्रातल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, म्हणजे बजेटचे आकडे बघितले तर आपल्या लक्षात येतं की जेवढा खर्च तुम्ही लाडकी बहीणवर करताय ऑलमोस्ट तेवढाच खर्च हेल्थ आणि एज्युकेशन या दोन ह्यांचं मिळून तेवढाच खर्च होतो. म्हणजे एका योजनेवरती जेवढा खर्च होतोय तेवढ्या अख्ख्या त्या दोन विभागांवरती खर्च केला जातोय किंवा त्याच्या संदर्भात खर्च केला जातो. कुठेतरी या पायाभूत गोष्टींवरती खर्च वाढवला पाहिजे, त्या संदर्भात काहीतरी ठोस गोष्टी केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? नाही, असं नाहीये. उलट मी तर असं म्हणेन, एज्युकेशन सेक्टरवर सर्वात जास्त देशामध्ये पैसा महाराष्ट्र खर्च करतोय. तुम्ही जर बघितलं नॉट 8% ऑफ युअर बजेट जे सांगितलं गेलं. 8% ऑफ द बजेट नाही, मी तुम्हाला सांगतो इन ऍक्च्युअल टर्म्स 8% तर कोणीच करत नाही, नोबडी इज डुईंग. पण इन ऍक्च्युअल टर्म्स महाराष्ट्र इज स्पेंडिंग 75,000 crores 75,000 कोटी रुपये एज्युकेशनवर महाराष्ट्र खर्च करतो, जे देशामध्ये सर्वाधिक आहे. आमच्या म्हणजे जर तुम्ही बघितलं तर ज्या राज्यांची आमची तुलना आहे ते कदाचित आमच्या अर्ध्यावर आहे. आणि हेल्थ सेक्टरला देखील आपण भरपूर स्पेंडिंग या ठिकाणी करतो, कुठेही त्याच्यामध्ये कमतरता नाहीये. ही गोष्ट वेगळी आहे की आपलं जे हेल्थ सेक्टर आहे त्या हेल्थ सेक्टरमध्ये विशेषतः आपण आपलं हेल्थ सेक्टर हे रुरल सेंट्रिक केलं आणि आज जवळपास 50% महाराष्ट्र हा अर्बन झालेला आहे. आणि आतापर्यंत आपण हेल्थ सेक्टरचा अर्बन मध्ये विचार केला नव्हता. जवळपास अर्बन हेल्थ सेक्टर हे प्रायव्हेट सेक्टरकडे, यात सरकारची गुंतवणूक कमी आहे. आता आम्ही हा प्रयत्न केलेला आहे की रुरल सोबत पहिल्यांदा राज्यामध्ये अर्बन हेल्थ कमिशनरेट आपण तयार केलेला आहे. आणि केंद्र सरकारची जी योजना आहे की ज्या योजनेमध्ये प्रत्येक लोकसंख्येच्या पाठीमागे आपल्याला एक क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट मिळते, त्याचा फायदा घेऊन आता अर्बन मध्ये देखील आपण आपला प्रेझेन्स वाढवतो. आणि एकूणच हेल्थ सेक्टरचं मॅपिंग असं केलंय की कुठल्याही व्यक्तीला 5 किलोमीटरच्या आत दर्जेदार आणि सरकारी अशा पद्धतीचं हेल्थ केअर मिळालं पाहिजे, याचा पूर्ण आराखडा तयार करून त्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. या संदर्भात वेगवेगळ्या राज्यांनी जे प्रयोग केले तिथे आमची टीम मी पाठवली होती, त्यातनं एक महाराष्ट्राचं मॉडेल आम्ही तयार केलंय आणि ते काम आमचं चाललेलं आहे. कधीपर्यंत आम्ही एक्सपेक्ट करू की त्या गोष्टी होतील? मला असं वाटतं की ट्रान्सफॉर्मेशन सुरू झालंय, 3-4 वर्षात तुम्हाला भरपूर ट्रान्सफॉर्मेशन दिसेल. नाही, कारण कसं आहे की इन्फ्रा प्रोजेक्ट पूर्ण होत आहेत, इन्फ्रा प्रोजेक्ट अजून तुम्ही पुढे घेऊन जाताय, पण त्याचबरोबर या गोष्टींकडे तेवढं लक्ष दिलं गेलं या गोष्टींकडे बघा, मॉडेलच आपण असं केलंय, इन्फ्रा प्रोजेक्ट हे आपण पॅरास्टॅटल्स मधनं करतो, त्याचा राज्याच्या बजेटवर भार नाही येऊ देत. कारण इन्फ्रा प्रोजेक्ट करता पैसा उभा करणं आणि त्याचा परतावा आणणं हे सोपं आहे. म्हणून मॅक्सिमम इन्फ्रा प्रोजेक्ट हे पॅरास्टॅटल्स कडनं आपण करतोय. आणि सगळं बजेट किंवा मॅक्सिमम बजेट हे आपण सोशल सेक्टर, हेल्थ, एज्युकेशन, विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागांना देतो. आता कुठल्या विभागाची अशी कंप्लेंट असणार नाही ना की आम्हाला पैसे मिळत नाहीयेत, आमचे पैसे कट केले आहेत? नाही, पैसे कोणाचे कट केले नाहीत, त्यांच्याकडनं पैसे कोणाचे कट केले नाहीत. पण काही लोकांना त्याच त्या बातम्या दाखवण्याचा शौक आहे आणि आम्ही किती वेळ एक्सप्लेनेशन दिलं तरी त्यांच्या डोक्यात घुसत नाही. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की लाडक्या बहिणीचे पैसे, लाडकी बहीण योजना बजेटची योजना आहे, लाडकी बहीण योजना वैयक्तिक हिताची योजना आहे. जी काही वैयक्तिक हिताची आणि बजेटची योजना असते, आपला नियम असा आहे की ती योजना जनरलला तुम्ही किती दिलं, एससी ला किती दिलं, एसटी ला किती दिलं हे तुम्हाला दाखवावं लागतं. आणि म्हणून त्याचं बजेट ते पण त्याच्यामध्ये ते एससी मध्ये ठेवावं लागतं, एसटी मध्ये ठेवावं लागतं आणि जनरल ठेवावं लागतं. आता असं जर आम्ही केलं असतं की एससीचं बजेटच वाढवलं नाही आणि त्याच्यामध्ये ते ठेवले तर आम्ही दोषी होतो. आम्ही त्याच्यात ठेवलं आणि बजेट वाढवलं, आवश्यक तेवढे अधिकचे पैसे दिले, तरी कोणाला बातमी मिळाली नाही की महिन्यात एकदा ती बातमी लावतातच की लाडक्या बहिणी करता अनुसूचित जातीचे पैसे पळवले, लाडक्या बहिणी करता अनुसूचित जमातीचे पैसे पळवले. तर आता मी सांगणंही सोडून दिलंय, कारण काही लोकांच्या डोक्यातच जात नाही तर करायचं काय. ही कंप्लेंट करणारे कोण असतात हे तुम्हाला माहिती आहे आणि ती का कंप्लेंट करतात ह्याची तुम्हाला कल्पना आहे. ते सहकारी जेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत येतील तेव्हा त्यांना पहिलेच समजवलं, आता ते बोलत नाहीत. शेवटाकडे आपण येतोय, पण मला एक गोष्ट तुम्हाला तुमचं 2 वर्ष पूर्ण व्हायच्या आधी मला ही गोष्ट विचारायची आहे. या 5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीसांना असं काय हे करायचं की या गोष्टीमुळे मला ओळखलं गेलं पाहिजे महाराष्ट्र, आणि तुम्हाला ही दुसरी टर्म असेल जी फुल टर्म तुम्हाला मिळालेली आहे त्याच्यामध्ये. म्हणूनच या दुसऱ्या टर्म मध्ये मी 360 डिग्री काम चालू. अशी कुठली एक योजना की ज्याच्यामुळे माझं मत असं आहे की मागच्या माझ्या टर्म मध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमुळे, जलयुक्त शिवारमुळे मला ओळखलं गेलं. आता मला एका योजनेकरता ओळखलं जायचं नाही. आता महाराष्ट्राला 360 डिग्री विकास आपण विचार केला तर इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट असतील, सोशल सेक्टरचे प्रोजेक्ट असतील, इथपासनं तर एक इन्स्टिट्यूशन म्हणून आपण सरकारला कसं बिल्ड करू शकतो इथपर्यंत काम चाललेलं आहे. म्हणजे मी असं म्हणेन की आता इतक्या मोठ्या प्रमाणात आपण गव्हर्नमेंटचे जे प्रोसेस आहेत त्याचं रिइंजिनिअरिंग केलं आहे. या रिइंजिनिअरिंग मधनं एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट मिळण्याकरता जर 10 पावलं होती किंवा 10 स्टेप्स होत्या तर त्या 4 स्टेप्स आणलेल्या आहेत. एखादा फॉर्म भरण्याकरता जर एखादा 40 फील्ड भराव्या लागायच्या तर त्या 5 फील्ड पर्यंत आपण आणतो. हळूहळू संपूर्ण प्रशासन
आणि संपूर्ण व्यवस्था ही इन्स्टिट्यूशन म्हणून आम्ही बिल्ड करतो, जेणेकरून ट्रान्सपरन्सी आणि एफिशियन्सी ही केवळ एखादी रेजिम आहे म्हणून नाही, देवेंद्र फडणवीस असो का नसो ते चालत राहिलं, सिस्टीम म्हणून चालू आहे. सिस्टीम म्हणून चाललं पाहिजे. आज महाराष्ट्रातले प्रोजेक्ट कॉस्ट इफेक्टिव्ह झाले पाहिजे. झाले पाहिजे 100%. आज तुम्ही बघा, प्रोक्युरमेंट पॉलिसी आपण नवीन तयार करतोय आणि सगळ्यात महत्वाचं जे कधीच कुठल्या राज्याने केलं नाही, आपण HR स्टॅक तयार करतो. सगळ्यात जास्त HR इश्यूज हे सरकारमध्ये असतात, सगळ्यात जास्त HR सरकारकडे आहे. सरकारमध्ये कधी त्याचं लक्ष दिलं गेलं नाही. अनेक वेळा, म्हणजे मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून सांगतो, सरकारमध्ये अनेक वेळा अशी परिस्थिती येते की काय आंधळं दळताय आणि कुत्रं पीठ खाताय. म्हणजे अनेक डिपार्टमेंट्स मध्ये सचिवांनाही माहिती नसतं की माझ्याकडे कोण काम करतं. म्हणजे जेव्हा HR स्टॅक करायला सुरुवात केली त्यावेळी असं लक्षात आलं की एक 4-5 वर्षापूर्वी आम्ही काही भरती केली, 25 लोक आहेत, भरती झाली आहे, त्यांना पगार मिळतोय, पण त्यांच्याकरता कामच नाही. कारण काय झालं तर जे जुने प्रोफाईल्स होते त्याप्रमाणे त्यांची भरती करून टाकली. कारण जे काही रिक्रुटमेंट रूल्स आहेत ते नव्याने तयारच झाले नाहीत आणि आता त्यांच्याकरता कामच नाही आमच्याकडे. आणि म्हणून कम्प्लीट HR स्टॅक तयार करतोय, नवीन रूल्स आपण तयार करतोय, नवीन प्रकारे पूर्ण एकेका विभागाचा आढावा आपण घेतो. मला महाराष्ट्र सरकारला इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्ड करायचं. देवेंद्र फडणवीस असो का नसो, कोणी आला तरी देखील ही इन्स्टिट्यूशन तेवढीच प्रेडिक्टेबल असली पाहिजे, ही इन्स्टिट्यूशन तेवढीच एफिशियंट असली पाहिजे आणि ही इन्स्टिट्यूशन तेवढीच ट्रान्सपरंट असली. कारण एक वेळ अशी होती की महाराष्ट्र हा त्या सिस्टीमसाठी ओळखला जात होता आणि सिस्टीम कुठेतरी मोडून गेली, पूर्ण मोडली. आपण त्याचा एक अर्थ निघू. करेक्ट आहे, खरं आहे. ही पूर्ण सिस्टीम मोडली, 100% मोडली आणि याला आम्ही सगळे जबाबदार आहोत. कारण मला जर तुम्ही विचाराल तर मी 14 ते 19च्या माझ्या कार्यकाळामध्ये खूप गोष्टी केल्या, पण आज मला विचाराल काय राहून गेलं, त्यातलं महत्वाचं हे राहिलं की कुठले HR रिफॉर्म्सच केले नाही. कारण महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष ही सिस्टीम आहे की HR मध्ये फाईल आली तर पुश करायची. 40 हजार लोकांचे प्रमोशन बाकी होतं. 40,000 लोकांना जर तुम्ही प्रमोशन देणार नाही तर शेवटी एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला काम करण्याची प्रेरणा काय? लोक रिटायर होऊन जातात, पण त्यांचं छोटीशी एक त्यांच्यावर जी काही त्या ठिकाणी एखादी चौकशी बसली आहे त्याचा निकाल लागत नाही म्हणून त्यांचं पेन्शन सुरू होत नाही. आणि जे नालायक आहे त्यांचाही निकाल लागत नाही, त्यामुळे ते नालायकपणा करून परत 10 वर्ष सरकारी नोकरीत काम करतात. हे सगळं बंद आम्ही करतो. या सगळ्या गोष्टी AI चा उपयोग करून त्या ठिकाणी आम्ही मॉड्यूल्स तयार करतो, जेणेकरून एखाद्या व्यक्तीवर जर त्या ठिकाणी आरोप झाला तर विविक्षित महिन्यांमध्ये आरोप सिद्ध तरी झाला पाहिजे, नाही तर ड्रॉप तरी झाला. ठीक आहे. युसीसीचं काय? युसीसी आणणार? युसीसी आणणार. युसीसी 100% आणणार. युसीसीच्या संदर्भात एक कमिटी आम्ही तयार करतो आहोत. लवकरच मी ती अधिवेशनामध्ये घोषित करेन. शेवटी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, या संविधानामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये प्रत्येक राज्यावर त्यांनी ही जबाबदारी टाकलेली आहे की त्यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड आणला पाहिजे. जर राज्य ते आणणार नाहीत तर वी विल बी फेलिंग इन अवर ड्युटी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचा आपल्याला अधिकार राहणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आम्ही युसीसी आणणार. आणि उपवर्गीकरण ज्याच्याबद्दल तुम्ही उपवर्गीकरणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. तथापि त्यांनी आता फक्त एक्सप्रेस केलंय की या गोष्टी झाल्या पाहिजे. एक्सप्रेस नाही केलेला निर्णय आहे. इट इज नॉट जस्ट मिअर एक्सप्रेशन, इट इज अ डायरेक्टिव्ह. इट इज अ डायरेक्टिव्ह टू एव्हरी स्टेट की तुम्ही हे करा. पण महाराष्ट्रामध्ये आपण ती एक्सरसाइज सुरू केली, कमिटी केली, कमिटीचा रिपोर्ट आला. तो रिपोर्ट आल्यानंतर त्या संदर्भात खूप लोकांचं काही काही म्हणणं आहे. जेव्हा सामाजिक प्रश्न असतात त्यावेळी सामाजिक प्रश्न हे जास्तीत जास्त लोकांना सोबत घेऊन सोडवायचे असतात, कन्सेन्ससने सोडवायचे असतात. त्यामुळे आमचा प्रयत्न असेल की या संदर्भात जोपर्यंत एक वायडर कन्सेन्सस निर्माण होत नाही तोपर्यंत आम्ही लोकांचं म्हणणं ऐकून घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू. आणि ती आता त्या संदर्भात एक कमिटी आम्ही तयार केलेली आहे. ज्या कमिटीमध्ये चीफ सेक्रेटरी आहेत, ते सगळ्यांचं सजेशन ऑब्जेक्शन ऐकून घेणार आहेत. सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतरच त्याच्यावर निर्णय होईल. पण तुम्हाला लागू करायचं आहे नाही, कोणाला त्यातनं एक्सक्यूज नाही. सुप्रीम कोर्टाने दिलेला प्रत्येक राज्याला तो निर्णय आहे. जसं मी सांगितलं, पण हे फक्त एससी म्हणजे एससी रिझर्वेशन मध्ये पण होईल की ओबीसी आणि पण केलं? सुप्रीम कोर्टाने आता फक्त एससी ला दिलं. ओबीसीचं तर महाराष्ट्रात ऑलरेडी आहे. ऑलरेडी उपवर्गीकरण झालंय. एनटी, व्हीजे. नाही, पण लार्जर ओबीसी ह्याच्यामध्ये नाही, हे उपवर्गीकरण आहे. पण आता सर्वोच्च न्यायालयाने फक्त एससीचं वर्गीकरण आपल्याला करायला सांगितलेलं आहे. त्यानुसार कर्नाटक राज्याने करून ते घोषित केलेलं आहे, तेलंगणा राज्याने करून ते घोषित केलेलं आहे. महाराष्ट्रात ही प्रक्रिया चालली आहे. लोकांच्या मनामध्ये काही शंका कुशंका आहेत, त्या शंका कुशंका दूर करू, सगळ्यांना सोबत घेऊन हा निर्णय करण्याचा आमचा प्रयत्न असेल. शेवटचा प्रश्न, बीडचा रिपोर्ट कधी येणार? लवकर येईल. कारवाई होणार? हो, 100%. जे रिपोर्टमध्ये असेल ती कारवाई होईल. बीडची सफाई तुम्ही त्याच्या संदर्भात जे काही रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये जे असेल त्याच्यावर कारवाई होईल. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तुम्ही आम्हाला वर्षातनं एकदा असे भेटता, त्याच्यामुळे आज म्हटलं की आज सगळ्या गोष्टी एकत्रच आपण काढल्या पाहिजेत. पण मला असं वाटतं की वर्षातनं एकदा भेटतो, पण मी रोज वर्षामध्ये
त्यामध्ये असतो. हे मी याकरता म्हटलं की मी परवाच उद्धवजींच्या सोबत बसलो होतो, त्यामुळे त्याची लागण मला झालेली आहे. पण तुम्ही एवढा तुमच्यामधलं अंतर त्या विमानात सुद्धा दिसत होतं खरं तर. आता त्या कंपनीने जशा जागा दिल्या, बाजूची सीट दिली असते तर बाजूला बसलो असतो. त्यांना एक कोपरा दिला, मला एक कोपरा दिला. हम इस पार तुम इस पार, बीच में दुनिया की दीवार. काय करायचं? तुम्ही बरं आलं, मला आठवण तुम्ही करून दिली. तुम्ही तुमचं उत्तर मी ऐकलं तिकडे नागपूरला उतरल्यानंतर. तुम्ही म्हणालात की तुम्हाला सवय आहे की विमानात बसल्यानंतर तुम्ही ते OTT सिरीज कुठली सिरीज बघत होता त्या दिवशी? मी सध्या इंडियन आयडल पाहतो. अच्छा, इंडियन आयडल डाउनलोड करून ठेवल्यात ते पाहत, त्यामुळे गाड्या ऐकतो. सिरीज नाही बघत आज. सिरीज बघतो ना मी, पण त्या दिवशी सिरीज नव्हतं पाहत. त्या दिवशी पण मी ऍक्च्युली 2-3 सिरीज माझ्याकडे केलेल्या असतात. सध्या ब्लॅकलिस्ट जी आहे हा. नेटफ्लिक्सवरची, ती मी डाउनलोड करून ठेवलेली आहे, ती पाहतो. अच्छा, म्हणजे तुमचं सिरीज बघणं चालू आहे. सिरीज ब्लॅकलिस्ट. एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मला कोणीतरी सांगितलं की तुम्ही आता रेग्युलर योगा करता. मला कळलं होतं सकाळी करता म्हणून, पण तुम्ही मगाशी म्हणालात की संध्याकाळी रोज संध्याकाळी तुम्ही योगा करता. आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करतो, आणि लोकांसमोर खोटं बोलायचं नाही, रोज वगैरे करत नाही, पण जसं जमेल, जेव्हा जमेल, ज्या दिवशी जमेल करण्याचा प्रयत्न करतो. नाही, असं म्हणतात की योगा करणाऱ्यांचं प्रमोशन होतं. आता झालं पुष्कळ प्रमोशन, आता काय करायचं आहे? पुष्कळ आहे, चांगला आहे, जिथे आहे तिथे आनंदी आहे.